दिनांक 30 जून रोजी नाशिक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी व मनसेच्या संयुक्त समन्वयाने दिनांक 5 जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी नियोजन बैठकी पार पडली आहे। परंतु या मोर्चाच्या एक दिवस आधीच म्हणजेच 29 जून रोजी राज्य शासनाने हिंदी सक्तीचे दोन्ही जी.आर रद्द केले। त्यामुळे आता हा मोर्चा विजय सभा आनंद मेळा म्हणून साजरा करण्याचा निर्णय झालाय। बैठकीत मार्गदर्शन करण्यामध्ये डीजे सूर्यवंशी जिल्हा प्रमुख शिवसेना यांनी प्रस्ताव मांडून एकत्रितपणे या विजयाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले। तर तानाजी जयभावे यांनी जनसुरक्षा कायदा व कामगार कायद्याविरोधात जोरदार भूमिका बजावली असून मराठीवर होणाऱ्या सांस्कृतिक आक्रमणाचा निषेध केलाय। सलीम मामा शेख यांनी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या टीका आणि सरकारवरचा दबाव या मुद्द्यांवर भाष्य केलंय। शरद आहेर काँग्रेस नेते यांनी महाराष्ट्र संयुक्त चळवळीचा इतिहास सांगत आज भाजपासारखे पक्ष सामाजिक फूट पाडत असल्याची टीका केली आहे। तसेच वसंत गीते माजी आमदार शिवसेना यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणुकांच्या घाईत महायुतीचा कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस गजानन शेलार यांनी भाजपचा भ्रष्टाचार सिंहस्थ निधीवरील डोळा आणि निकृष्ट दर्जाचे काम यावर रोखठोक टीका केली आहे। तसेच निरंजन टकले काँग्रेस नेते मराठी साहित्य नरेंद्र जाधव यांची नियुक्ती आणि भाजप सरकारचा ढोंगीपणा उघडा केलाय। तर उपनेते शिवसेना दत्ताजी गायकवाड यांनी शिवसेना फोडण्याचे षडयंत्र ठाकरे ब्रँडचा विजय आणि मराठी अस्मितेसाठी लढा ठामपणे मांडलाय। शिवसेना नेते सुनील बागुल यांनी बीजेपीचा डमी मुद्द्यांचा खेळ आणि आपली एकवटलेली दिशा स्पष्ट केली आहे। तर प्रदेश सरचिटणीस मनसे दिनकर पाटील यांनी पूर्वी भाजपासोबत असताना 66 नगरसेवक निवडून आणल्याचा अनुभव सांगत भाजपचा खरा चेहरा उघडलाय। तर खासदार राजाभाऊ वाजे यांनी शासन ठाकरे ब्रँडला घाबरले म्हणून जी.आर मागे घेतले। आता सर्वांनी विजय सभा भव्य करण्याचे आवाहन केलंय। बघूयात काय म्हणालेत खासदार राजाभाऊ वाजे। आजच्या या बैठकीत सर्व महाविकास आघाडीचे घटकपक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच नेते उपस्थित होते। निर्णय सर्वांचा मिळून एकच झाला की 5 तारखेला जो मोर्चा होणार होता तो जरी रद्द झाला असेल तरीसुद्धा 5 तारखेला होणाऱ्या आनंद मेळाव्यात सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी मुंबईला जाणं गरजेचं आहे। याचं कारण आहे की हा दबाव जो आहे, जी समिती स्थापन झालेली आहे, ही समिती स्थापन होऊन सरकारला पाहिजे तो निर्णय सरकारने घेऊ नये यासाठी हा दबाव कायम ठेवला पाहिजे आणि आम्ही एकत्रित त्यांच्या विरोधात जाऊ। आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घेतलं? आजच्या बैठकीत फक्त 5 तारखेच्या मोर्चा संदर्भात जो मोर्चा आहे तो जरी रद्द झाला असेल तरीसुद्धा त्याबरोबर जो आनंद मेळावा होणार त्याच्यासाठी सर्वांनी हजर राहावं हे सर्वांचं महत्त्व ठरलं। त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी असंच एकत्रित राहिलं पाहिजे अशी एक भावना सर्व पक्षाच्या नेत्यांनी सुचवली। सर्व पक्षांनी सोबत आपण सकारात्मक दाखवली। हो, सर्वांनी। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उपनेते सुनील बागुल, शिवसेना उपनेते दत्ताजी गजानन गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जिल्हा प्रमुख डीजे सूर्यवंशी, माजी महापौर विनायक पांडे, महेश बुडवे, भैया मन्यार, मसूद जिलानी, माजी सभापती संजय चव्हाण, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, राहुल दराडे, महानगर संघटक सचिन बांडे, देवा जाधव, पप्पू टेले, प्रवीण चव्हाण, नितीन जाधव इत्यादी। तर काँग्रेसमधून शरद आहेर, निरंजन टकले, बबलू खैरे, वत्सला खैरे, स्वाती जाधव, जुलीताई डिसूजा, कुसुमताई चव्हाण, अरुणा आहेर, उद्धव पवार, राजकुमार जो, मनसेमधून दिनकर पाटील, सुजाता ढेरे, सुदाम कोंबडे, अंकुश पवार, प्रकाश कोरडे, मनोज घोडके इतर पदाधिकारी उपस्थित होते। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शरद पवार गट, गजानन शेलार, सुरेश दलोड, संजय गालफाडे, प्रवीण नागरे, संजय कातकाडे, डॉक्टर युवराज मुठाळ, निखिल गायकवाड, समाधान कोठुळे, हनुमंत मराड इत्यादी जण उपस्थित होते। तर कम्युनिस्ट पक्षामधून तानाजी जयभावे व इतर मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कर्मचारी सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश दलोड, मुन्नाबाई अन्सारी, सरचिटणीस इरफान मास्टर, कामगार जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, महिला जिल्हाध्यक्ष अशोक मुकल पाटील, सौ संगीता पाटील उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग AB न्यूज नाशिक।